सुदैवाने वेळ मिळालेला आहे, त्याच्यामुळे मी, रणदिवेताई आणि वकील साहेब फुल मंगळवार पेठ आपण परत एकदा प्रचार करू. मला सगळी माहिती पाहिजे जिथे जिथे यांनी कामं केली आहेत आणि जिथे मी कामं केलेली नाहीयेत. तुम्ही त्या दिवशी मला ते 2-3 रस्ते दाखवले, रस्त्याच्या दर्जा दाखवला कामाचा, त्याच्याने मला काही समाधान वाटलेलं नाहीये. त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढी गवाही नक्की देतो की निवडून आलो, आणि अर्थात मला वाटतंय असं म्हणायलाही हरकत नाही की निवडून येण्याचे चान्सेस चांगले आहेत, आपले पॉझिटिव्ह चान्सेस आहेत. चांगले संख्याबळ मिळणं सुद्धा गरजेचं आहे. तुमचे उमेदवार तरुण आहेत, त्यांना एक संधी द्या, एवढी एक विनंती. कुठल्याही धमक्या बिमक्या देऊ नका. आता तुम्ही एक चांगला पॉइंट काढला, ते म्हणतात हे अनिकेत पुण्याला पळून जातील, त्याच्याबद्दल माझ्याबद्दल सुद्धा अशी टीका झाली. बरोबर, आम्ही दोघं पुण्याला जरी गेलो फोनवर तरी आम्ही अवेलेबल असतो. त्यांचे उमेदवार 7 नंतर अवेलेबल असणार. त्याच्यामुळे फालतू उमेदवारांना जास्त महत्व देऊ नका. ज्यांना आम्ही इथे इतके वर्ष सत्ता दिली त्या सत्तेचा त्यांनी चांगल्या पद्धतीने वापर केलेला नाहीये. तुम्हाला आता चांगली इथे उमेदवार मिळाले. मी स्वतः वैयक्तिक बघणार आहे की हे कसे ते काम करतात, म्हणजे परीक्षाच घेणार आहे. त्याच्यामुळे एक कडकडून विनंती की ह्यांना कृपा करून परत सत्तेत देऊ नका. एक वेळा आपण त्यांची सत्ता बघितली, पोलीस स्टेशनचा काय हाल केलंय बघितलं, अधिकाऱ्यांवर कसे दबाव चाललेत बघितलेत. नगरपालिकेचं वाटोळं करायला तुम्हाला जर त्यांना सत्ता दिली तर नगरपालिकेचं 100% लोक वाटोळं करणार. तिकडचे ते त्यांचे जे सोकॉल्ड आमदार जे विधानसभेत जाऊन काय करतात देव जाणे, 15% पैसे करतात. आता ते कोणी मारहाण केली त्याच्यावर का कारवाई होत नाहीये. आता शिवसेना स्टाईल आंदोलनच करायची वेळ आली. आपण कुठे कोणाला, तुम्हाला नाही तर कोणाला इथे धमकी आली ना, पट्टा घालायचा शिवसेनेचं आंदोलनच करायचं, बघू काय करतात. जास्त विचार नका करू. 20 तारखेला योग्य ते मतदान करा, एवढी आपल्या सर्वांना विनंती. नमस्कार.